युतीच्या वतीनं आम्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दोन्ही बँकाचं इलेक्शन आम्ही एकत्रित लढवलं आणि दोन्ही जिल्ह्याच्या बँका आज महायुतीच्या विजय झालेला आहे आणि सोबत भंडारा जिल्हा दूध संघसुद्धा आणि गोंदिया जिल्हा मच्छीमार संघ हे पण आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकलेले आहे। मी आज महायुतीतले सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये आज इथे सत्कार कार्यक्रम जे आयोजित केला होता त्यात सहभागी झालो आणि आनंद वाटला की आमच्या दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे काम करत आहे। सर, येत्या काही दिवसात नगरपरिषद निवडणूक आहेत, आपण एक सोबळाचा नारा देखील आजच्या भाषणामधून दिलेला आहे, काय एकंदरीत रणनीती असणार आहे भविष्यात महायुतीमध्ये? मी सांगितलेलं आहे की जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण जितका लहान निवडणुका होत असतात त्यामध्ये एखाद्या वेळा काही समजा आमची युती नाही होऊ शकली तरी मैत्रीपूर्ण लढत करावी आणि त्याच्यानंतर एक होण्याचा प्रयत्न करावा। मोठा भाऊ छोटा भाऊ ते नाही, याच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ कोणीच नाही राहत, कारण कसं आहे की प्रत्येक जे काही निवडणुकी असतात त्यामध्ये वेगवेगळ्या एक वातावरण तयार होतो, त्याची एक वेगळी पद्धत असते आणि त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनाही संधी देणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आता राहुल गांधी वारंवार ते काही वोटाचा विषय काढत असतात। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये आपण मागे विधानसभा लढली, त्या विधानसभाच्या इलेक्शनमध्ये कुठे कोणालाही त्यावेळीच काही वोटाचा गैरव्यवहार झाला आहे असं वाटलंच नाही। अचानक इलेक्शनच्या 6 महिन्याच्या नंतर राहुल गांधीला जाग आली आणि मग तो विषय काढत आहे। महाराष्ट्रामध्ये एकही पक्षाने इलेक्शनच्या काळात तक्रार केली नाही की आमच्याकडे मतं काही जास्त वाढले आहेत की आम्हाला जे मतदार होते ज्यांना अधिकार पाहिजे होता त्यांना वंचित करण्यात आलं, असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही। आणि अचानक 6 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वोटाचा घोटाळा झाला, अशा ज्या पद्धतीनं जे प्रचार करण्यात येत आहे अत्यंत चुकीचं आहे। जिथे काही वेगळ्या राज्यामध्ये काही त्यांना जाणकारी असेल त्यांनी द्यावी, पण महाराष्ट्राबद्दल मी सांगू शकतो की इथे अजिबात कुठेही वोट चोरी होऊ शकत नाही, बूथ कॅप्चरिंग होऊ शकत नाही, खोटे वोटाची नोंदणी इथे होऊ शकत नाही। आमदारांनी आपल्याकडे खंत व्यक्त केली आहे पालकमंत्र्यांना घेऊन, काय वाटते? आपण एक सूचक वक्तव्य देखील केलं आहे 2 आमदारांसंदर्भामध्ये, कधीपर्यंत या जिल्ह्याला न्याय मिळेल? की हे सगळे विषय अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात, या असं सार्वजनिक पद्धतीनं भाषणामध्ये हे सगळं अशी गोष्ट आपण एकमेकांना म्हणजे सांगत असतो, पण खऱ्या अर्थानं पॉलिटिकल डिसिशन सगळ्यांची इच्छा असूनही आपण सगळ्यांचं समाधान करू शकत नाही। लाडकी बहीण योजना व्यवस्थितपणे चालू आहे। लोकांना वाटत होता की इलेक्शन स्टंट आहे, आज इलेक्शनचा 8-9 महिन्यानंतरही लाडकी बहीण सुरळीत पद्धतीनं चालू आहे। एवढंच नाही, आताच आमच्या बहिणीला आता रक्षाबंधनची 2 महिन्याची ओवाळणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली। आनंदित आहे आमच्या बहीण आणि येणाऱ्या काळामध्येही त्यांच्यासाठी आम्ही अधिक काय करू शकतो त्याच्यासाठी जरूर महायुतीच्या वतीनं होणार आहे। असं आहे, त्यांनी पाडला होता तो विषय जग जाहीर आहे ना। जेव्हा 78 मध्ये मोठे साहेब पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर जे काही त्यावेळीची घटना जे क्रम होता ते सगळ्यांच्या समोरच आहे। नाशिकच्या पालकमंत्री तिळा सुद्धा 20 मार्च म्हणतात की मला पालकमंत्री मिळणार असं त्यांनी जवाब दिली आहे। असं आहे, पालकमंत्रीचा जो विषय 2-3 जिल्ह्याच्या बाकी आहे तो मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीनं विवेकाने लोकांची चर्चा करून मार्ग काढतील। अमेरिकेने जे टॅरिफ लादलाय त्यानंतर जे भारत मोठ्या जागतिक जे देश आहेत त्यांच्या रशियासोबत करत आहे, तर पुढच्या सिनारिओ आपण कसं पाहता? भारताची एक अर्थव्यवस्थाची ताकद निर्माण झालेली आहे। विश्वामध्ये आपण 4थी मोठी अर्थव्यवस्था आहोत, म्हणून एकदम एकाएक
अमेरिकाने काय आपल्याला काही धमकी दिली म्हणून आपण घाबरायचं कारण नाही. ठीक आहे, थोडं काही दिवस एक पारंपरिक आपले एक्सपोर्ट इम्पोर्ट जे चालत असतात त्यामुळे काही संशोधन त्यामध्ये करण्याची गरज पडेल, पण त्याशिवाय भारताला धक्का लागेल किंवा भारताची अर्थव्यवस्थेला धक्का लागेल, भारताचे जे विकास आहेत ते कुठे थांबेल असा कुठेही परिणाम होणार नाही हे अमेरिकालाही समजून गेलेलं आहे. आणि म्हणून आपले पंतप्रधान अतिशय एक विश्वासाने आणि हिमतीनं या अमेरिकाच्या सगळ्या ज्या धमक्या आहेत त्याला मुकाबला करून राहिले. देशात जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा अण्णा हजारे आंदोलन करत होते, त्यांना डिवचणारे बॅनर पुण्यात लागले आहेत. कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही देशासाठी केव्हा उठाल असं अण्णा हजारेंना म्हटलं आहे. अण्णा हजारे साहेब या एक महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे समाजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी एखादा मुद्दा त्यावेळीच त्यांना वाटलं, काही लोकांनी त्यांना म्हणजे प्रेरित केलं. अरविंद केजरीवाल वगैरे लोकांनी मागे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि तोफ टाकली. त्या लोकांनी नुसतं अण्णा हजारेचा वापर केला, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून अण्णा स्वतःच बाजूला गेले आणि अण्णा त्यांच्या जे समाजकारण आहे ते करत आहे. अण्णाला आमची शुभेच्छा झाली. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।